وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ الَّذِينَ آتَيْنَاهُمُ الْكِتَابَ مِنْ قَبْلِهِ هُمْ بِهِ يُؤْمِنُونَ وَإِذَا يُتْلَى عَلَيْهِمْ قَالُوا آمَنَّا بِهِ إِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَبِّنَا إِنَّا كُنَّا مِنْ قَبْلِهِ مُسْلِمِينَ أُولَئِكَ يُؤْتَوْنَ أَجْرَهُمْ مرتين بما صبروا ويدرؤون بالحسنة السيئة ومما رزقناهم ينفقون وإذا سمعوا اللغو أعرضوا عنه وقالوا لنا أعمالنا ولكم أعمالكم سلام عليكم لا نبتغي الجاهلين إنك لا تهدي من أحببت ولكن الله يهدي من يشاء وهو أعلم بالمهتدين وقالوا إن نتبع الهدى معك نتخطف من أرضنا أولم نمكن لهم حرما آمنا يجبى إليه ثمرات كل شيء رزقا من لدنا ولكن أكثرهم لا يعلمون وكم أهلكنا من قرية بطرت معيشتها فتلك مساكنهم لم تسكن من بعدهم إلا قليلا وكنا نحن الوارثين وما كان ربك مهلك القرى حتى يبعث في أمها رسولا يتلو عليهم آياتنا وما كنا مهلك القرى إلا وأهلها ظالمون وما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وزينتها وما عند الله خير وأبقى أفلا تعقلون आम्ही तर त्यांच्याकरता सतत आपला बोधनामा जारी केला आहे, यासाठी की बोध प्राप्त करण्यात त्यांना सहज सुलभता व्हावी. ज्या लोकांनी या अगोदर आमच्याकडून ग्रंथ प्राप्त केलेला आहे ते या कुराणावर ईमान राखतात. त्यांची खुबी अशी की जेव्हा देखील त्यांना आमच्या आयती वाचून ऐकवल्या जातात तेव्हा म्हणतात की आम्ही याच्यावर ईमान राखलं आणि मान्य केलं. हे सत्य आहे आमच्या पालनकर्त्या रबतर्फे आणि आम्ही याच्या पूर्वीही इस्लाम स्वीकारलेले मुस्लिम होतो. अशा लोकांना त्यांच्या सबुरीमुळे दुप्पट मोबदला प्रदान केला जाईल. आणि त्यांची खुबी अशी आहे की वाईट वागणुकीला ते भलेपणानं टाळतात आणि आम्ही जी काही रोजी त्यांना प्रदान केली आहे त्यातून आमच्या मार्गात खर्चही करतात. आणि जेव्हा फालतू गोष्टी ऐकतात तेव्हा त्यांच्यापासून दूर राहतात आणि उत्तर देताना फक्त एवढंच म्हणतात की आमच्यासाठी आमचं आचरण आणि तुमच्यासाठी तुमचं आचरण, जा यावरच सलामत रहा. नादानपणाच्या गोष्टीमध्ये आम्ही पडू इच्छित नाही. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही ज्यांना सन्मार्गावर आणू इच्छिता आणू शकत नाही, परंतु अल्लाह ज्याला इच्छेल त्यालाच सरळ मार्गावर चालण्याची सुबुद्धी प्रदान करेल. आणि ज्या लोकांना सन्मार्गावर चालण्याची इच्छा आहे त्यांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. आणि हे लोक म्हणतात की जर आम्ही तुमच्यासोबत सन्मार्गावर चालू लागलो तर जमिनीवर आम्हाला चेणून टाकलं जाईल. काय आम्ही त्यांना शांतीपूर्ण हरममध्ये राहण्याची जागा नाही दिली, जिथे चोहीकडून प्रत्येक प्रकारचं फळ आकर्षित होऊन येतं आणि अन्नसामुग्रीही बरोबर पोहोचत राहते. आमच्यातर्फे दिलेली रोजी आहे जिला ते विपुलतेनं खातात, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ही हकीकत जाणत नाहीत. आणि अनेक वस्त्या तर अशा होत्या ज्या आपल्या जीवनसामुग्रीवर घमेंड करू लागल्या होत्या. आता पहा त्यांची अवस्था की त्यांची उजाड पडलेली घरं आहेत जिथे नंतरही दुसरे लोक फार थोड्या मुदतीपर्यंत राहिले होते आणि शेवटी वारस आम्ही राहिलो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या पालनकर्त्याचा हा दस्तूर नाही की मानवी वस्त्यांना विनाकारण उगीच नष्ट करून टाकावं, इथपर्यंत की त्यांच्या सुधारणेसाठी तिथल्या मध्यवर्ती ठिकाणी पैगंबर पाठवून आपली आयत वाचून ऐकवण्याची व्यवस्था न करून द्यावी. आणि वस्त्यांना नष्ट करण्याचा फैसला आम्ही त्याच वेळी करतो
जेव्हा वस्तीत राहणारे जुलूम अत्याचार करण्यावर अटळ राहतात. तुम्हाला जी काही साधन सामुग्री दिली गेली आहे ती या जीवनाची शोभा राखण्यासाठी आणि काही दिवस वापरण्याकरता दिली गेली आहे, आणि जे काही अल्लाहच्या जवळ आहे ते यापेक्षा फार फार उत्तम आणि सदा सर्वदा बाकी राहणार आहे. काय तुम्ही लोक अजूनही अक्लेचा वापर न कराल?